नाद लहानपणापासूनच ते आता लहानपणा म्हणजे बच्चा होता तेव्हापासून नाद आहे मला आणि त्याचा इतिहास म्हणजे तो दोन्ही चार खांदी पळतो। तर नमस्कार मंडळी, मी महेश मनेरा तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे आपल्या यूट्यूबच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण आलो कोण गावामध्ये। तर इथे बघूया कशा पद्धतीने बलिप्रतिपदा साजरी करतात, म्हणजे आपल्या बैलांना कशा पद्धतीने आगीवरून उडवतात अशी आपली पद्धत असते, त्या कशा पद्धतीने साजरी करतात। येताना थोडासा मला उशीर झाला आहे, तरी पण छोटे मोठे मी सीन घेतलेले आहेत, ते नक्कीच तुम्हाला आवडतील ते। आणि थोड्याफार गावातले जे मंडळी त्यांचे छोट्या मोठ्या मुलाखती देखील घेतलेल्या आहेत, त्या देखील तुम्ही या व्हिडिओमध्ये बघा। आणि दीपावलीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। ताई नमस्कार। नमस्कार। आपलं नाव सांगा ना। माझं नाव प्राप्ती राजेंद्र पाटील। काय सांगाल आपल्या नादाबद्दल? तुम्हाला देखील बैलगाडाचा नाद आहे? नाद लहानपणापासूनच आहे, आता लहानपणा म्हणजे बच्चा होता तेव्हापासून नाद आहे मला। नाद आहे काय? मग अड्ड्यात वगैरे जाता का शर्यतींसाठी? जास्ती नाही पण जाते काही काही। मग कसं आहे आपल्या शर्यतींचा आनंद कसा आहे? खूप चांगला आहे, मनापासून आनंद। मनापासून आहे। हो। तर काही जण या क्षेत्रामध्ये म्हणजे पोरी खास करून उतरण्यासाठी घाबरतात, तर त्यांना तुम्ही काय संदेश द्याल? घाबरायचं काय नाही, घाबरला तर तो माणूस हारला, ते जायचं बिंदच जायचं। बैलांना मेन गोष्ट पोरी घाबरतात पण घाबरायचं नाही, बैल मारत नाही, प्रेमाने जायचं त्यांच्यावर। बरोबर। तुमचं कसं प्रेम आहे आपल्या? माझं खूप प्रेम आहे, मला तर दोन्ही बैल कुठलीच बैल नाही मारत जास्ती नाही मारत? नाही। म्हणजे आपण आपल्या मुख्य प्राण्यांना जीव लावला तर ते पण आपल्याला जीव लावतात। बरोबर। त्याचं एखादं असं उदाहरण सांगा ना, की तुम्ही जवळ गेल्यावर आवाज वगैरे दिल्यावर कसा तो रिॲक्ट करतो, असं काय? तसं काय नाही, मी गेल्यावरती काय नाही, पण गेल्यावरती त्यांना आनंद होतो, ते येतात मजा करायला आनंद होतो। हा। तर मित्रांनो, आपण नेहमीच शर्यतीची किंवा झुंजीची नंदी बघतो, पण आज आपण काहीतरी वेगळं बघणार आहोत, जो नंदी शर्यत आणि झुंज दोन्ही पण खेळतो, त्याच्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत। दादा नमस्कार। नमस्कार। आपलं नाव सांगा ना। मिलिंद गोरक्षनाथ पाटील। आणि आपल्या नंदीचं नाव काय? सर्जा। आणि सर्जाबद्दल बोलायला गेलं तर झुंज आणि शर्यत दोन्ही पण दोन्ही म्हणजे कसं काय याची स्टार्टिंग कशी झाली झुंज आणि शर्यत? म्हणजे पहिले मी याला लहानपणी घेतलेला आहे, इथनं करसुंडीमधून। बरं। करसुंडीवरून घेतलेला, त्याला आणला मी म्हणजे सौदा केला, बघितला तर मी त्याला 20,500चा सौदा केला, म्हणजे एक जण घेत होता तर त्यांनी सौदा तोडला, तर मी त्याला 2,000 रुपये वाढवून त्याला मी घेतला आणि त्याला टेम्पोमध्ये आणला, तेवढा लांबून आणला, तर त्याला मी शिकवला। त्याच्यानंतर शर्यतीनं हे केला, शर्यती चालू केल्या, शर्यतीनं त्यांनी गुलाल दिला, पहिला गुलाल दिला, त्याच्यानंतर मला गुलालच देत राहिला। त्याच्यानंतर तो झुंजायलाही लागला, तर झुंजायला पण उतरवला तर तो झुंजा पण जिंकायला लागला। आता आमच्या कोण गावामध्येच त्यांनी एक फायनल त्यांनी मारलेली आहे। अच्छा, असं आहे। म्हणजे आपण तुम्ही आता कशा नजरेने त्याला बघता, झुंज म्हणून बघता की शर्यत म्हणून बघता? मी बघायला गेलं तर मी शर्यती म्हणूनच बघतो त्याला पहिलेपासून, पण ज्या क्षेत्रामध्ये उतरला त्या क्षेत्रामध्ये त्यांनी माझं नाव ठेवलेलं आहे। बरं, मला तेजाबद्दल देखील माहिती दे ना, तेजाचा काय इतिहास आहे? तेजाचा इतिहास म्हणजे तो याच्याच गल्यात पळून तो शिकलेला आहे, आणि त्याचा इतिहास म्हणजे तो दोन्ही चारही खांदी पळतो, चारही खांदी। कुठूनही टाका, तो एक बिंजोरचा बादशाह आहे। बरं। आणि म्हणजे घरची गाडी तुमची पळते का? ही घरची गाडी पळतो, यो आतून तो बाहेरून। खूप कमी जणांची घरची गाडी पळते, तर त्याबद्दल काय सांगा, तुमची घरची गाडी पळते? तर एक आमच्या घराला एक असं हे वरदानच आहे की आमच्या घरातली गाडी पळतेच पळते, त्यातला एक बैल झुंजतो आणि एक पळतो, असं आहे। बरं, ठीक आहे दादा, खूप मोलाची अशी माहिती दिली, तुम्हाला मी पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो। थँक्यू। सोनारपाड्याचा जो वरदान आहे तो काही आजारामुळे आता आपल्यासोबत नाही, तर त्याबद्दल काय बोलाल? वरदान एक म्हणजे कमी वेळामध्ये त्यांनी जो नाव केला ना, तो भरपूर कुठल्या बैलांनी एवढा केला नव्हता। जो म्हणजे राजूच्या आपला
8 यात फेऱ्याचा हे ठेवलेला ना, तिथे त्यांनी तो नाव केला पहिल्यांदा येऊन महाराष्ट्र केसरी. बरोबर. तिथून त्याचं नाव झाला. तर आज परत शेठ भंडारीचं नाव एवढा मोठा लौकिक केलं त्यांनी भरपूर. बरं. पण आज त्याचा तो गेल्याबद्दल आम्हाला ही दुःख आहे. आणि सोनारपाड्याबद्दल काय तुमच्या आठवणी आहेत का? हा, सोन्याबद्दल तर खूपच आठवणी आहेत. तो तर आमचा एक हे, आम्ही सोन्यापासूनच म्हणजे शर्यतीचा हे गेले शौक आहे आम्हाला पहिलेपासून, म्हणजे पहिलेपासूनच आहे. पण आता सोन्यापासून तर आम्ही येतो, आता आम्ही जातो येतो. आता समजा त्यांचा आम्हाला कॉल येतो, जय शेठचा कॉल येतो आम्हाला. बरोबर. त्यांच्या मी सोन्यासाठी स्वतः मी हार बनवतो. अच्छा. ते पण दिवाळीसाठी काय सण असला का मी स्वतः हार बनवून देतो. आता हे माझ्या बैलाच्या गळ्यात हार घातल्यात ना असे, आणि जो डिस्प्ले सोन्याचा फोटो आहे त्याच्या गळ्यात जो हार आहे तो मी बनवून दिलेला आहे. मित्रांनो, आपण नेहमीच आपले शर्यतीचे नंदी बघतो, तर आज आपण झुंजीचा नंदी बघणार आहोत, किंग बंड्या. आणि बंड्याबद्दल आपण थोडीशी माहिती देखील घेऊया आणि बंड्याची आजची सजावट देखील बघूया, कशी सुंदर अशी सजावट आहे. बंड्या, किंग बंड्या कसा आहे किंग बंड्या. आता थोडीफार आपण माहिती देखील जाणून घेऊया. शिवा ग्रुप कोणगाव. भाऊ, तुझं नाव काय? औदुंबर राजेंद्र पाटील. आणि आपल्या नंदीबद्दल मला माहिती नाही ना, नाव वगैरे काय येते? बैलाचं नाव आहे बंड्या. बंड्या. बंड्याबद्दल मला जरा ओळख करून द्या ना, कसा काय त्याचा इतिहास वगैरे येते? त्याचा इतिहास आहे झुंजीचा. पण आमचा बैल हारतो, पण एक घंटा बैलाचं झुंज होतं. अच्छा. हारला तरी आम्हाला वाटतं जिंकलेला सारखा वाटतं ना. काय एवढे पाठीमाग मी पोरं बघतोय, कसा प्रेम आहे सर्वांचा? सगळ्यांचा खूप प्रेम आहे. खूप प्रेम आहे. बंड्याबद्दल काय आठवणी तुझ्या? खूप एक आठवण होती, पण ती आमची झुंज हारलेली. कुठली होती झुंज, जरा मला बाहुबलीची ना बंड्याची. कुठली? बाहुबली ना बंड्या. कशी झालती झुंज आणि कुठं झालती? ती झुंज उंबाड्याला झालती. म्हणजे हारली तरी पण तुम्हाला आनंद आहे का? बैल आमचा हारला, पण लास्ट पर्यंत बैलांची जिद्द नव्हती सोडली. आणि बैलाच्या जिद्दीबद्दल काय सांगाल? बैलाची जिद्द खूप आहे ना, सातपीन आमची त्याला खूप आहे बैलाला. खूप आहे. आणि अजून तुमच्या दावणीला कोणते कोणते नंदी आहेत? आमचा पहिले दावणीला होता शिवा मागच्या बंड्या आणला आम्ही. मग काय शिवाबद्दल जरा मला माहिती द्या ना. आमचा शिवा होता आवरा, पण आता झालाय दया संघ झाले. शिवाच्या मुलं आमचा नाव झाला ग्रुपचा ना. आमच्या बैला गावात रेकॉर्ड आम्ही बैल करला ना, सगळे जण फोटो काढायला येतात ग्रुपच्या. म्हणजे गावातून चांगला असा प्रतिसाद येतोच. तर संकेत, आजच्या दिवसाबद्दल काय सांगशील? आजचा दिवस म्हणजे कोणगावासाठी एक ऐतिहासिक दिवस असतो आणि आम्हाला या दिवसाची आम्ही आतुरतेने वाट बघतो सगळी पोरा. आणि गावांची सगळी बैला एकसाथ निघतात, सजून निघतात, पोरा बी सगळी टकाटक होतात ना. जाम मजा करतो आम्ही सगळी मिळून. आमचा दिवस ह्यो म्हणजे खरा सण आहे आमचा. बरोबर आहे. आपल्या बैलगाडा प्रेमींसाठी हा सणच आहे आणि इथूनच आपली सुरुवात होते नवीन सीझनची. आम्ही आज रातची मॅगी बनवायला घेतली, पण आवरा पाणी मॅगी टाकलं, आता मॅगी त्यालाच करून टाकल्या पोरावी. मनाने दिली मॅगी खावला. पेंटरला बी मॅगी खाऊन नाही दिली या पोरावी. मनाने दिली मनाने दिली मग मॅगी खावला. तुला मॅगी लेटला नाही, तुला दिलीच असते टॉपची मॅगी. ठीक आहे, चला मी पुढील वाटचाल जी असेल तुमची त्याला मी खूप खूप शुभेच्छा देतो. हा वर्ष तुमचा खूप यशाचा जाओ, समृद्धी हो. धन्यवाद धन्यवाद. हो बघ कसं पला ते हो. तर आधी आपल्या छगड्याची देखील पूजा करून घेऊया. आपल्या नंदींची तर आपण करतोच, पण इथं आता छगड्यांची देखील पूजा करून घेऊया. छगडा